लेटेस्टमध्येच झाले असता या कंपनीत आलो होतो. हां आज इथे संधार टेक्नॉलॉजीज लिमिटेडमध्ये आज आपल्या इथे कामगारांचं रजिस्ट्रेशनचं काम झालेलं आहे आणि आज इथे विजूभाऊ भोसले पुणे जिल्हाध्यक्ष यांच्या खरं प्रामाणिक प्रयत्नाने आज इथे कामगार नावनोंदणी पण चालू झालेली आहे. जेव्हा कुठलीही संघटना स्थापन होते तेव्हा तिचा हेतू असतो की न्याय मिळाला पाहिजे आणि कुठेतरी जर मॅनेजमेंटनी व्यवस्थित सहकार्य केलं तर जे संघटना चालू करण्याचा जो विषय असतो तो पुढे जातो. आणि खरं बघायला गेलं तर आपण बेसिक लेवलला ग्राउंड लेवलला जो काम करतो तो माणूस खूप महत्त्वाचा असतो. तोच हेतू लक्षात ठेवून आज विजूभाऊंनी इथे एक पुढाकार घेतला आहे आणि पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना आज इथे संघटनेतर्फे अजून एका यासाठी म्हणते आहे. खूप साऱ्या कंपनीमध्ये आज रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि खूप सारे कामगार ह्या संघटनेच्या अंतर्गत रजिस्टर पण झालेली आहेत. मी आता इथे कंपनीचं रिप्रेझेंटेटिव्ह कोणी दिसत नाही आहे पण कंपनीने सहकार्य संघटनेला केलं पाहिजे आणि कामगारांनी पण आपलं योग्य ते काम करून संघटनेच्या अध्यक्षांना कधी खाली बघायची गरज नाही पडली पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि आपल्या संघटनेच्या अंडर खूप साऱ्या लोकांचे कामगारांचे रजिस्ट्रेशन होऊन त्यांचंही भलं व्हावं अशी कामना व्यक्त करते. जय श्रीराम. संधार टेक्नॉलॉजी या कंपनीमध्ये माझे 6 माथाडी कामगार काम करतात. कामगारांवरती वेळोवेळी अन्याय होते. इथले काही स्थानिक गावगुंड जे कंपनीने त्यांना हाताला धरलेलं आहे आणि माझ्या माथाडी कामगारांवरती वेळोवेळी ते अन्याय करतात. अन्याय असा करतात की आम्ही जेल काढलेले आहे, आम्ही हे करेन मी ते करेन, काय चोऱ्या माऱ्या करून त्यांनी जेल काढलेले आहे आणि ते जेलच्या जीवावरती ते आमच्या पोरांना इथं दम देतात. आता हा प्रत्येक कामगार येणारा कंपनीपासून 60 ते 70 किलोमीटर अंतरावरनं इथं कामाला येतोय. त्यांना जाता येता धमकी देण्याचं काम करतात. मला त्या स्थानिक गावगुंडांना एकच मेसेज द्यायचा आहे, तुम्ही माझ्या माथाडी कामगारांना त्रास दिला तर संघटना तुम्हाला त्रास काय असतो हे नक्की वेळोवेळी करून देईल, जाणून देईल. मी तुम्हाला जे आहे ते नियमाने न्यायाने जे माथाडी मंडळातून जे अधिकारी बसलेले आहेत निखिल वाळके साहेब त्यांच्या मार्फत त्या स्थानिक गावगुंडांना आणि कंपनीला माझी विनंती आहे की कामगारांना तुम्ही त्रास दिला तर तुम्हाला नियमाने माथाडी मंडळाचा जो माथाडीचा नियम आहे तो तुम्हाला नक्की संघटना शिकवण. आमच्या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय भावी आमदार सन्माननीय शिवाजी भाऊ पाटील भाऊ वेळोवेळी प्रत्येक वेळी संघटनेची दखल घेत असतात. प्रत्येक माथाडी कामगाराची विचारपूस करत असतात. वेळोवेळी ते निखिल वाळके पाटील साहेब आहेत माथाडी मंडळाचे आयुक्त, त्यांना वेळोवेळी फोन करून सांगत असतात. कामगार चुकत असेल तर कामगाराची बाजू घेतात, कामगार जर कंपनी चुकत असेल तर ती कंपनीचीही बाजू घेतात. कंपनी जर चुकीचं सांगत असेल तर त्यांना वेळोवेळी ते दिशाही दाखवतात. त्यामुळे माझ्या सर्व स्थानिक लोकांनाही सांगणं आहे की तुम्ही माथाडी कामगारांना हलक्यात घेऊ नका. माथाडी कामगार हा शासनाचा कामगार आहे, त्या कामगाराला तुम्ही त्रास देऊ नका. तुम्हाला नम्र विनंती आहे माझी. माझे नाव विशाल वसंत बोर. मी गेले 6 वर्ष संधार टेक्नॉलॉजिस्ट मध्ये काम करतोय. पण बाकी युनियन मध्ये असताना आमच्यावर कोणत्याही प्रकारचा आमच्या कोणती दखल घेतली नाही. आम्ही 1 वर्षापासून विजयभाऊ भोसरे यांच्या युनियन मध्ये रजिस्टर झालो. त्यानंतर भाऊंनी आम्हाला वेळोवेळी मदत केली, काही बरेच प्रश्न मार्गी लावले.
अजून भाऊंच्या माध्यमातून आम्हाला खूप सारे अशा पगारवाढी संदर्भात बाकी अन्य गोष्टी फॅसिलिटीच्या संदर्भात आम्हाला प्रत्येक गोष्ट मिळो हीच भाऊंकडून एवढी मागणी. स्थानिक लोकांचा पण विरोध होता, तो पण भाऊंनी मोडून पाडलाय. आम्हाला बोर्ड लावायला सुद्धा विरोध होता इथे. म्हणजे नेमकं काय होतं इथं स्थानिक गावगुंडांकडून इथं वारंवार धमक्या इथं धमक्या वाजत देण्यात यायच्या. हे करीन ते करील, पगार वेळेत होत नव्हती. त्यामुळे भाऊंनी वेगळं लक्ष घालून आतापर्यंत ते बरेच प्रश्न मार्गी लावलेत. पण अजून पण काही प्रश्न बाकी, भाऊंनी आमचे ते प्रश्न पण मार्गी लावण्यास सुरुवात केलेली आहे. आणि निश्चितच भाऊंच्या माध्यमातून बाकी प्रश्न पण मार्गी लागतील आमचे सगळे.